धर्माबाद येथे बंद पुकारलेले आहे। आज आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी सरसकट पीक विमा मिळावं आणि जे बाधित क्षेत्र आहेत पीक विम्यासाठी अजून त्यांना पीक विमा मिळाला नाही, त्यांना तात्काळ पेरणीपूर्व पीक विमा मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही आज बंद पुकारलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे खताची वाढ झालेली आहे ते खत वाढ मागे घेतली पाहिजे आणि प्रत्येक दुकानामध्ये शेतकऱ्यासाठी खत उपलब्ध झालं पाहिजे। कारण का शेतीला हे खत हे गरजेचं आहे, रासायनिक असो किंवा हे असो, कंपोस्ट खत, सेंद्रिय खत, अशा 3 प्रकारचं खत द्यावं लागते, तेव्हा तरी पीक उभा टाकते। आणि तिसरी गोष्ट जे कर्जमाफी आहे ती सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। कारण का आता हे वातावरण कसं आहे की कोणी म्हणालं 19ला झालं की आता होईना, कोणी म्हणालं सतत चालू राहिलं की कर्जमाफी होईना, कोणी म्हणालं कोण्या बँकेला दिलं कर्जमाफी होईना, ह्या बँकेची त्या बँकेची कर्जमाफी होईना। त्यामुळं स्पष्टपणानं शासनानं सांगावं की तुमचं सरसकट कर्ज माफ केलं जाईल, तर आम्हाला कुठंतरी आश्वासन दिल्यामुळं होते आणि आम्ही अस्वस्थ राहू शकतो, नसता अस्वस्थता निर्माण होते। कारण का माणसाच्या मनामध्ये विचार खेळत राहिलं तर कसं होईल काय नाही, कसं होईल काय नाही होऊ शकते। त्यामुळं कर्जमाफी न झाल्यास तुम्ही काय उपस्थित करणार प्रश्न सरकारला? मला एक सरकारला म्हणायचं आहे की मी एक शेतकरी आहे, सामान्य, मी कोणता काय कार्यकर्ता नाही, काही नाही। मला एकच म्हणायचं आहे सरकारला, आम्हाला पीक विमा तात्काळ द्यावा, कर्जमाफ करावं सरसकट, आणि आमचा बाबी बंदराचा मुआवजा द्यावा आणि बॅकवॉटरचा मुआवजा द्यावा, हेच आम्हाला म्हणायचं आहे सरकारला। जर सरकारने आमची न्याय घेतलं तर बरं आहे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही दुसरा परिणाम करणार आहे। पुन्हा सरकारला मी एक सांगून इच्छितो। काय इशारा देणार आहात सरकारला? आम्ही आता जे आमचे शेतकरी समितीचे आहेत ठरलेले आहे, आम्ही ते करणार आहे रस्त्यावर उतरून। आम्हाला लवकरात लवकर आम्हाला पीक विमा देऊन टाका आणि बाबरी बंदराचा मुआवजा देऊन टाका आणि तात्काळ आम्हाला हे सगळं करून टाका, हे सरकारला आम्हाला म्हणायचं आहे। कारण का 40 वर्ष झालं पोचमपाटचं पाणी घरात शिरत आहे, शेतात शिरत आहे, त्यामुळं अजून पण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी 1 रुपया सुद्धा मुआवजा मिळालेला नाही आणि पूरग्रस्त जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा पोचमपाटचं प्रमाणपत्र सुद्धा मिळालं नाही। कारण का पोचमपाटचं प्रमाणपत्र मिळालं तर आमचे कुठंतरी विद्यार्थी कुठंतरी लागतील आणि आमच्या नांदेड जिल्ह्याला शेवटचा हा जे धर्माबाद तालुका या महाराष्ट्राचा शेवटचा आहे। आज 40 वर्ष झालं आम्ही या पोचमपाटच्या याच्यामध्ये जातो, त्यामुळे सरसकट आम्हाला कर्जमाफी झाली पाहिजे या नांदेड जिल्ह्याची आणि त्यातल्या त्या धर्माबाद तालुक्याची ही शासनातर्फे आमची मागणी आहे। नाही तर आम्ही या तेलंगणा सरकारमध्ये